हॅलो, पूनम म्हात्रे मेकर्सवर तुमचं स्वागत आहे। आज मी आहे माझ्या पार्लरमध्ये आणि आता घरी जायला निघते। आज आहे गुरुवार आणि मला प्रश्न पडलाय घरी गेल्यानंतर जेवण काय बनवायचं। आपण बायकांना पडलेला हा रोजचाच प्रश्न असतो। मग माझ्या लक्षात आलं फ्रीजमध्ये मोड आलेली मटकी आहे, तर मटकीची उसळच बनवूया पटकन। घड्याळात 9:05 झाली आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता मी पार्लर बंद करते आणि घरी जाते। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। आपण भेटूया मी घरी गेल्यानंतर। आता मी घरी आली आणि फ्रेश पण झाली, तर आता पटकन मटकीची उसळ बनवायला मी सुरुवात करते, कारण आता वाजले आहेत 9:15। त्यासाठी 2 कांदे, 1 छोटं टोमॅटो, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात। हे सर्व मी चिरून घेते। आता तेल गरम झाले, मी पहिल्यांदा लसूण टाकते फोडणीला। लसूण थोडा ब्राऊन झाला की त्यामध्ये कांदा टोमॅटो थोडं शिजल्यानंतर त्यामध्ये मी हळद, हिंग, चवीपुरतं मीठ, मसाला, थोडा गरम मसाला, थोडा काश्मीरी लाल तिखट टाकून 2 ते 3 सेकंद झाकण ठेवले। पहा किती छान कलर आलाय आणि तेल सुद्धा छान सुटले। आता त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून गरजे इतकं पाणी टाकून मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे। कुकरमध्ये छान आणि पटकन शिजलं जातं, त्यामुळे मी कुकरमध्येच शिजायला ठेवते आणि आता 2 शिट्टी घेणार आहे। आता कुकरचं झाकण काढून उसळीमध्ये थोडी कस्तुरी मेथी हातावर अशा प्रकारे चुरून टाकली। भरपूर कोथिंबीर टाकली। कोथिंबीर आणि कस्तुरी मेथीमुळे उसळीला एक छान टेस्ट येणार। आणि 1 उकळी घेतली। आता एका साईडला तव्यावर गोवर्धन प्युअर घी टाकून पाव दोन्ही साईडून गरम करून घेतले। मग तयार झाली माझी झटपट आणि झणझणीत अशी मटकीची उसळ। या खायला। गुड नाईट।